या महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी आणि सर्व प्राध्यापकांचा आहे असं मी समजतो। कारण एकटा माणूस काही करू शकत नाही, त्याच्या पाठीमागे एक सर्वसंस्कृती महाविद्यालय आहे। अजून त्याचे पाठाचं काम असतं आहे। आज मी तुम्ही म्हणजे मॅडम माझ्याकडे झाला म्हणजे मला विचारू नका ते पाठी सगळं काय कसे आवडते कुठे आवडते कशा पद्धतीने असं सगळ्यांचं योगदान आहे। अशा माध्यमातून मी सर्व मंडळी ज्यामध्ये म्हणजे सर पण आहेत आज तुम्हाला सर्व हे करण्यासाठी सूत्रसंचालन करण्यासाठी आणि विशेष म्हणजे मला माहित नव्हतं। आता मी ज्यावेळेस तुम्ही याचे बरोबर स्वामी दिला पूर्ण टीम असते सगळे तेव्हा मेलकडे सर करत आहेत। पण आता आमचे झाले वेगवेगळे आम्ही काय आमचं नाव गाव नाटक होतं सगळं पुसले तरी थोडंसं तरी असं आपण आणि नारायण संस्थांचे विश्वस्त सगळे खूप दिग्गज मंडळी आहात, सगळे आपण स्वागत मंडळी आहात आणि आता मला जास्त काही या विषयात जास्त माहिती नाही तरी सगळ्यांचं तोंड भरून कौतुक करतो आणि प्रत्येकाला वाटून हे समजणार मी एका काय करायला सांगितलं माझं एकट्याचं काहीच नाही फक्त काहीतरी ही जिम्मेदारी कोणाची तरी असावी या निमित्तानं आली तर माझ्यावर काही होतं नाही माझ्यावर काही बदलही आणि असं कधी भ्रमही मिळत नाही की पंचक्रोशीचे 50 गावचे लोक रामनवमीच्या दिवशी मातीच्या घरी पाणी आणायचं तिथं भगवान बाबा कीर्तन करायचे रामनवमी भगवान विठ्ठल कीर्तन केल्याच्या नंतर मग सगळ्या लोकांनी रामनवमीचं कीर्तन झालं जेवायचं त्या मातीच्या घरी पाणी हाईच्या नामाला विचारू नका त्या सगळ्या मंडळींना आणि दिसत नाही हा मला खूप कृपा खूप ज्यांनी रामनवमीची सेवा केली त्यांच्या जीवनातला बदल तुम्ही मला विचारू जन्माला आल्याचं काहीतरी सार्थक आहे कोणाच्या तरी आपण कामाला पडावं काहीतरी आपल्याकडून परोपकार करावा नाहीतर येथे नाही गुरु आले अवतार येते पामर जीव आपल्यासाठी किती आहे किती गेली त्याची गणना देवाचा सुद्धा अवतार मला तो सुद्धा इथं आहे आपण कसं सर्वसामान्य अशा माध्यमातून हा रामगड इतिहास आहे खूप सुंदर आहे। त्या सगळ्या ते रामबाबा त्याच्यानंतर गोपाळ बाबा म्हणून आहे की गोपाळ बाबा समाधी त्याच्यानंतर येशू बाबा म्हणून आहे त्याच्यानंतर ही किसन बाबाची समाधी किसन बाबा म्हणून आहे त्याच्यानंतर आमचे गुरुदेव लक्ष्मण बाबा हे म्हणतात त्याच्यानंतर आम्ही अचानक या परंपराच्या परंपरेत आमचं काही कुठं नाव नव्हतं मी काही रामगड बघितलाही नव्हता काही माझं येणं जाणं इथं नव्हतं पण अचानक आंधळ्याच्या कावडी तसा कावळा सापडावा तसे या ठिकाणी येणं झालं पण वास्तविक पाहता काहीतरी माझी इच्छा होती